नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी विषयी थोडक्यात माहिती पाहूयात की श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण ही 20 कामे नक्की करा. श्रीकृष्णाची कृपा तुम्हाला सुद्धा लाभेल. भगवान श्रीकृष्णांची जयंती श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये वद्द अष्टमी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. आता या दिवशी जन्माष्टमी केवळ भारताचाच सर्व भागात नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीची तिथी आहे रविवारी 25 ऑगस्ट 2024ला मध्यरात्री 3:39 पासून सुरू होणार आहे. ती सोमवारी 26 ऑगस्ट 2024ला मध्यरात्री 2:19 पर्यंत असेल. आता उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट 2024ला सोमवारी गोकुळाष्टमी साजरी करण्यात येणार आहे. तर आपल्याला गोकुळाष्टमीचा जे व्रत आहे ते 26 ऑगस्टला म्हणजे सोमवारी उपवास धरायचा आहे आणि सोमवारीच गोकुळाष्टमीला कृष्ण जन्माची वेळ आहे रात्री 12:45 पर्यंत असेल. आता रात्री तर आपल्याला 45 मिनिटं पूजेसाठी वेळ असणार आहे. 27 ऑगस्ट 2024ला मंगळवारी दहीहंडीचा कार्यक्रम असेल. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. संपूर्ण कुटुंबासमवेत श्रीकृष्णाच्या मूर्तीची रात्री 12 वाजता सोमवारी पूजा केली जाते. श्रीकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून तिला पाळणा हलवायचा आहे. पुढं ते पाळणा म्हणायचा आहे कृष्णाचा. काही गाणी म्हणायची आहेत. श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या दिवशी देवकी, वासुदेव, बलदेव, नंदा, यशोदा, लक्ष्मी माता यांची नावे घेऊन श्रीकृष्णाची पूजा करायची आहे. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर शंखात दूध ओतून त्याचा अभिषेक करा. यामुळे देव प्रसन्न होतात. तुम्ही दूध, दही, तूप, मध, गंगाजल यातून तयार केलेल्या पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. अभिषेक केल्यानंतर कानाला सुंदर कपडे घाला, मुकुट घाला आणि त्याला सुसज्ज केलेल्या झुल्यामध्ये बसवा. या दिवशी विष्णू पुराण, भगवद्गीता वाचावी. पूजा केल्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप करावा. जन्माष्टमीचा उपवास 12 वाजल्यानंतर सोडावा. 12 वाजल्यानंतर काही जण सोडतात, काही जण दुसऱ्या दिवशीही सोडतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळांना भेट देऊन फळे आणि धान्य दान करा. कानासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा. पूजेच्या वेळी देवाला ते अर्पण करा. जन्माष्टमीच्या दिवशी कान्याला लोणी, साखरेचे नैवेद्य अर्पण करा. हे कृष्णाचे आवडते अन्नपदार्थ आहेत. तसेच कान्याला पूजेत तुळशीचा वापर नक्की करा. आता पूजा करून झाली की आपण पुरुष सूक्त, विष्णू सूक्त इत्यादी स्तोत्राने स्तवन करून घ्यावे. काही लोक पुरुष सूक्त, विष्णू सूक्त ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस सुद्धा म्हटलं जातं. आपल्या बोटाने 1 ते 5 वर्षाच्या कोणत्याही लहान मुलाला लोणी आणि साखर खाऊ घाला आणि याद्वारे तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कन्याला खाऊ घालत आहात. या दिवशी गाई वासरांची मूर्ती घरी आणा आणि आपल्या पूजास्थळी ठेवून त्याची पूजा करा. जर घराच्या आसपास कुठे गाई असेल तर गाईची सेवा करा. तिला चारा खायला द्या किंवा भाकरी बनवून खाऊ घाला आणि तिचे आशीर्वाद घ्या. तसेच देवाला पिवळे चंदन लावा, पिवळे कपडे घाला आणि हरसिंगार, पारिजातक किंवा शेफालीची फुले जी आहेत ते देवाला नक्की अर्पण करा. यापैकी मिळाले तर करा, नाहीतर दुसरी करा. तसेच गोकुळाष्टमीच्या दिवशी एक भुक्त राहून पांढऱ्या रंगाच्या तिळाचा कलक अंगाला लावला जातो. तसेच त्याने आंघोळ केली जाते. या दिवशी दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्रभर जागरण केलं जातं. श्रीकृष्णाच्या कथा वाचल्या जातात. कृष्णलीलांचे श्रवण केले जाते.
भजन, कीर्तन, नृत्य, गीत इत्यादी अनेक कार्यक्रम चालत असतात. देवाला फराळाचे अन्नपदार्थ नैवेद्य म्हणून दाखवले जातात. गोकुळ काल्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दहीहंडीचा प्रसाद खाऊन काही व्यक्ती उपवास सोडतात. काही सोमवारी संध्याकाळी 12 नंतर सोडतात. पुढं कृष्ण जन्माष्टमीचे महत्त्व काय आहे तर आपण पाहूयात. कृष्ण जन्माष्टमी हा पापावर पुण्याचा, वाईटावर चांगल्याचा, विजयाचा, दृष्ट्यांच्या संहाराचा दिवस या दिवशी मानला जातो. आता जन्माष्टमीचे व्रत आपण कसे करायचे ते पाहिले, पण आपण थोडक्यात परत पाहूयात. जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून करावे, म्हणजे एकदाच खाऊन मध्यरात्री शुचिभूत होऊन, म्हणजे 12च्या अगोदर तुम्ही आंघोळ वगैरे करून नंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करायची. यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षोडोपचारी पूजा करायची सर्वांनी मिळून आणि धूप दीप नैवेद्य दाखवायचा. श्रीकृष्णाची आरती करावी. पूजा करून पुरुष सूक्त, विष्णू सूक्ताचे स्तवन करायचे. वाद्यांचा घोष, गीतांचे मंगल स्वर, पुराण, इतिहासातील निर्णय सतकथा ऐकत रात्री पूर्ण जागरण करावे. गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या. यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा. जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी. आता आपल्याला या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी आणि बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा. तर या दिवशी काला करावा, म्हणजे गोकुळ काल्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारी पोहे, ज्वारीच्या लाह्या, धान्याच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेले एक खाद्यपदार्थ म्हणजेच तो काला, आणि हा श्रीकृष्णाला फार आवडतो. याचा नैवेद्य आपल्याला उत्तर पूजेला दाखवायचा आहे. व्रताच्या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करा. शक्य असल्यास गीता वाचा, ऐका. पूजेदरम्यान श्रीकृष्णाला पंचामृत आणि तुळशीची पाने अर्पण करा. कोणाची निंदा करू नका किंवा खोटे बोलू नका. कोणाला त्रास देऊ नका. यावेळी जन्माष्टमीचा हा सण सोमवारी आपल्याला 26 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत केल्याने 100 पापापासून मुक्ती मिळते. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने या व्रताचा महिमा जाणून घेतला. शास्त्रामध्ये एकादशीचे व्रत हे मोक्षदायी आणि उत्तम व्रतापासून एक मानले गेले आहे, पण त्याचे नियम खूप कठीण आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला एकादशीचे व्रत ठेवणे शक्य नाही. अशा स्थितीत जन्माष्टमीच्या व्रताने तुम्ही एकादशीसारखे पुण्य मिळवू शकता. शास्त्रामध्ये या जन्माष्टमीचे व्रत 1000 एकादशीच्या व्रताच्या बरोबरीने मानले गेले आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सर्वांनी कृष्ण जन्माष्टमीचं व्रत एकदम छान प्रकारे पार पाडा. धन्यवाद.